jungle. महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील. आमदार गोपीचंद पडळकर यांचा विश्वास तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळीचा बकरा बनवला. पडळकरांनी जयंत पाटलावर केला आरोप. सांगली सातारा विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार दर्शील कदम मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास जतचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केला. सांगली जिल्हा परिषदेचे 8 सदस्यांनी एक सभापती हे मतदान करण्यासाठी आज अप्पर तहसील कार्यालय येथे आले असता त्यांना भेटण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर सांगलीत आले होते. मागच्या काही काळात महायुतीतील असंतोषावर विचारले असता ते म्हणाले की घरात रुसवे फुगे असतातच, ते जिवंतपणाचे लक्षण आहे. काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिळवले आहेत. कोणताही वादविवाद या क्षणाला महायुतीमध्ये नाही, तर बाकी इतर काही लोक भाजपच्या विकासाच्या अजेंड्यासोबत येण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे आता महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने या मतदारसंघातून निवडून जाणार यात काही शंका नाही. 1,00,000% आमचा उमेदवार हा विजय होणार असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. तर या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अभयसिंह जगताप यांना बळीचा बकरा बनवला आहे असा आरोप गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलावर केला आहे. कारण या जागेवर विजय मिळण्याची शक्यता असती तर त्यांनी त्यांच्या मुलालाच उभे केले नसते का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांना अशी ॲक्टिंग करावी लागते असा टोलाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी मारला. विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात आलेले मतदान पार पडत आहे, आपल्याला काय वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्था सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे आणि हे मतदान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आज जुना राजवाडा, जे जुनं कलेक्टर ऑफिस होतं तिथं जे मतदान केंद्र आहे तिथं सगळे पोचलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायुती एक संधपणे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये लढती आहे. अत्यंत ताकदीनं महायुती धैर्यशील दादा कदम हे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. माननीय चंद्रकांत दादा, माननीय जयकुमार गोरे भाऊ, माननीय शिवेंद्र बाबा महाराज, माननीय मकरंद भाऊ आणि शिवसेनेचे मंत्री हे सगळे आणि इथले सगळे प्रतिनिधी दोन्ही जिल्ह्यातले ताकदीनं उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळं खूप चांगल्या फरकानं आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सातारा असो किंवा यामध्ये महायुतीमध्ये बरंच रुसवे फुगे, या इलेक्शनच्या निमित्तानं सगळे रुसवे घरामध्ये रुसवे फुगे असतात, हे जिवंतपणाचं लक्षण आहे. वैचारिक वाद विवाद असणं आणि तो एका क्षणाला आल्याच्या नंतर मिटणं हे चांगलं लक्षण आहे. त्यामुळं काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिटलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून. त्यामुळं कुठलाही वादविवाद महायुतीमध्ये आज या क्षणाला नाही आणि इतर पण मंडळी बरेच हे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याच्या सोबत येण्याचा विचार करते असं एकत्रित ऐकिवात आहे. महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे. महाविकास आघाडीने सुद्धा एका कार्यकर्त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला. कसं मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही. जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलं आहे जगतापांना. तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे आणि आता 29पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही. परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोकं फुटणार आहेत, त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही. परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते. ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी पुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नाराजासारखी भूमिका मांडायची, हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं. पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल. महाविकास आघाडीची मतं फुटतील असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? कालचं प्रकरण पाहता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय काय होते. खासदाराचं कालचं